स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण Gmail अकाउंट कसं ओपन करायचं याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. मित्रांनो Gmail अकाउंट हे खूप महत्त्वाचं आणि प्रायमरी अकाउंट असते. हे Gmail अकाउंट तुम्ही कुठल्याही ठिकाणी वापरू शकता. तुम्हाला कुठल्याही ठिकाणी लॉगिन करायचं असेल किंवा तुम्हाला जॉबसाठी अलर्ट पाहिजे असेल, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला तुमचा Gmail आयडी मागितला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन Gmail आयडी कसा तयार करायचा याविषयी आपण माहिती घेऊया. तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे आणि तुम्हाला इथे राइट साइडला अप साइडमध्ये तुम्हाला ते ऑप्शन दिसते तुम्हाला, की तुम्हाला ॲड क्रोम प्रोफाइलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते साइन इनचं ऑप्शन आहे, तुम्हाला साइन इनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येईल, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे. तुम्हाला खाली यायचं आहे आणि तुम्हाला ते क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. हा तुम्हाला विचारत की तुम्हाला अकाउंट कशासाठी यूज करायचं आहे? फॉर माय पर्सनल यूज, फॉर माय चाइल्ड, फॉर वर्क ऑफ माय बिझनेस. तुम्ही बिझनेससाठी पण तुमचं अकाउंट तयार करू शकता किंवा तुमचं पर्सनल यूज असेल, तर तिथे तुम्ही अकाउंट तयार करू शकता. तर मी ते फॉर माय पर्सनल यूज करतो आणि त्यानंतर इथे मला फर्स्ट नेम टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. इथे मी एक फर्स्ट नेम एंटर करतो. नंतर तुमचं लास्ट नेम. आता तुम्हाला ते नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. तुमचा मंथ जो आहे एंटर करायचा आहे. की तुम्हाला तुमची डेट एंटर करायची आहे आणि तुम्हाला तुमचं इथे इयर एंटर करायचं आहे आणि तुम्हाला ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे आता ऑप्शन आले आहे. Google करून तुम्हाला काही बाय डिफॉल्ट ऑप्शन आले. तुम्हाला हे ईमेल आयडी सध्या अवेलेबल आहे. तुम्हाला दाखवत आहे, की तुम्ही इथला कोणताही ईमेल आयडी तयार करू शकता किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा ईमेल तयार करायचा असेल, तर तुम्ही इथे क्रिएट युअर ओन ईमेल ॲड्रेस इथे क्लिक करू शकता आणि तुम्हाला जो पर्सनल पाहिजे तुम्हाला तो ईमेल आयडी तिथे तयार करता येते. तुम्हाला नंबर, लेटर, सिम्बॉल तुम्हाला ते कॉम्बिनेशन यूज करायचे. मी ते एक जो ईमेल आयडी Googleकडून मिळाला आहे, तोच मी सिलेक्ट करतो आणि तिथे नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करतो. आता तुम्हाला म्हणत की तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. मित्रांनो पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तिथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तुमचा जो पासवर्ड आहे तिथे नंतर तुम्हाला ते स्कॅन द क्यूआर कोड विथ युअर फोन हे तुम्हाला क्यूआर कोडने तुमचा जो हा जो क्यूआर कोड आला हा तुमच्या मोबाईलने तुम्हाला स्कॅन करायचा आहे. तुमच्याकडे जे Google कॅमचा ऑप्शन असेल तुम्हाला यांनी स्कॅन करायचा आहे. तुम्ही मोबाईलने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे त्या ऑप्शनला रिकव्हरी ईमेल ॲड्रेस तुम्हाला एखादा रिकव्हरी ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे का? तुम्ही ते तुमचा एक सेकंडरी ईमेल ॲड्रेस टाकू शकता किंवा तुम्ही ते स्किप पण करू शकता. तुम्हाला स्किप करायचं आहे आणि तुम्हाला हा तुमचा ईमेल आयडी आला आहे. तुम्हाला ते नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या इथे खाली दाखवत तुम्हाला टर्म्स एंड कंडिशन दाखवत तुम्हाला इथे सगळं आय ॲग्री करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे येस आय एम इन इथे क्लिक करायचं आहे. ओके. आता तुम्हाला इथे तुमच्या प्रोफाइलला नाव द्यायचं आहे. तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही इथे देऊ शकता आणि इथे मी डन करतो. आता तुमचं जे ईमेल आयडी आहे, इथे तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता तुमचा ईमेल जो आहे ते हा तयार झालेला आहे आणि तुम्हाला ते तुमचा Gmailचा ऑप्शन पण दिसत आहे. तुम्ही इथून आता तुमचा पहिला ईमेल जो आहे, तो कुणालाही पाठवू शकता. तुमचं इथे Gmail अकाउंट ओपन होत आहे. इथे बघू शकता तुमचं Gmail अकाउंट ओपन झालं आहे. तुम्हाला ते कंपोज नावाचा ऑप्शन आहे. तुम्ही कंपोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला कोणालाही मेल जो आहे तो सेंड करू शकता. तुम्हाला टू जे आहे इथे तुम्हाला मेल टाइप करायचा ज्याला तुम्हाला सेंड करायचं तुम्हाला सब्जेक्ट टाइप करायचा तुमचा मेन इथे जो टॉपिक आहे तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर अटॅचमेंट ॲड करायची असेल ईमेलमध्ये तुम्हाला इथे खाली ऑप्शन आहे अटॅच फाईलवर तुम्ही ते तुम्हाला कोणाला पण इथे फाईल जी आहे ते इथे पाठवू शकता. तुम्हाला जी फाईल पाठवायची असेल तुम्हाला ते क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तर तुम्ही तुमचा जो ईमेल आयडी तयार करून तुम्ही कोणालाही आता मेल पाठवू शकता. नंतर तुम्हाला ते तुमच्या Google ॲप्सवर क्लिक करायचं. तुम्हाला ते खूप सारे तुमचे ऑप्शन पाहायला भेटतील. ड्राईव्ह आहे, Gmail आहे, Gemini आहे, YouTube आहे. हे सगळे तुमच्या ईमेल आयडीवर चालणार आहे. हे सर्व ॲप तुम्हाला Googleकडून मिळतात वापरायला. तुम्ही हे Google ॲप्स जे आहे ते वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं एक नवीन ईमेल आयडी तयार करायचं आहे. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.